शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिकांना गद्दारांनी शेण खाल्ल्यावरची ही पहिली सभा आहे आणि उद्धवजी सगळ्यात आधी कुठे आले असतील तर ते भांडुपला आलेले आहे. एक निष्ठा काय असते, निष्ठा काय असते हे इथे जमलेल्या सामान्य शिवसैनिकाकडून गद्दारांनी शिकायला पाहिजे. मला कोणीतरी विचारलं की तुम्ही लोकांना निवडून देता, आमदार करता, खासदार करता, नगरसेवक करता आणि लोक बेईमानी करतात. मी त्यांना सांगितलं एकनिष्ठ राहायला आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आई नेक आणि बाप एक असेल तर तो एकनिष्ठ राहतो. मला वाटत नाही की इकडल्या खासदारांच्या बाबतीत ते आहे. कालच त्यांना मी पाहिलं टीव्हीवर, एका लग्नाला गेले होते मोठ्या त्या बीकेसी मधल्या, काळे कपडे घातले होते आणि पुढे 50 बॉडीगार्ड, मागे 50 बॉडीगार्ड. दिल्लीच्या शिवसेनेच्या मिटिंगला आले नाहीत तेव्हा लपून बसले. पण आता मुंबईमध्ये मिंध्याने दिलेली Y+ सिक्युरिटी घेऊन फिरतात. Y+, तुम्ही Y+ घ्या पण तुमची YZ होणारच आहे. Y+ ची आम्ही कधी YZ करू? काय करणार म्हणे? शिवसेनेमध्ये आता राडा करण्याची ताकद आहे का असा प्रश्न विचारला. राडा करण्याची ताकद आजही बाळासाहेब ठाकरेंच्या, सन्माननीय उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेमध्ये. आणि जर ती ताकद नाही मग बिळात लपून का बसला? Y+ घेऊन का फिरतात? मी काही दिवसापूर्वी कोल्हापूरला होतो. कोल्हापूरमध्ये एक वाक्प्रचार आहे अशा लोकांसाठी एक वाक्प्रचार आहे. दिसेल तिथे आणि आस्वेतेनं फणा. दिसेल तिथे आणि आस्वेतेनं हातात जे हत्यार आहे, चिखल आहे, दगड आहे, अंडी आहेत, काठी आहे, हाणा. दिसेल तिथे हाणा. मराठी माणसाची ही बेमानी आहे. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, कष्ट केलं. तुम्हाला गटारातून उचलून दिल्लीला नेलं, नाहीतर तुम्ही कोण होता? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्य या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्या पुण्यामुळे तुम्ही खासदार झालेला आहात. हे समोर शेकडो शिवसैनिक आहेत, ते आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक नाही झाले. त्यांनी तुमच्यासाठी रक्त आटवलं, घाम गाळला, खिशाला साथ दिली. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलेला. लक्षात घ्या, मशाल म्हणजे ती जी मतं आहेत मशालीची, ती उद्धव ठाकरे यांना पडलेली आहे, तुम्हाला नाही पडली. ही मतं उद्धव ठाकरे साहेबांना पडलेली आहे.
ही मतं ओरिजिनल शिवसेनेला पडलेली आहे आणि ही मतं भारतीय जनता पक्ष आणि बिंदेच्या विरोधामध्ये पडलेली आहे. तुम्ही त्या लाखो मतदारांचा अपमान केलाय, बेईमानी केलेली आहे. तुम्हाला तुमचं आमचं पटत नाही, ठीक आहे, राजीनामा द्या. तुम्ही राजीनामा द्या आणि जिकडे जायचं आहे ज्या उकिरड्यावर फुंकायला ते उकिरडा फुंकायला जा. आमचं काही म्हणणं नाही. हिंमत असेल तर या मतदारसंघातून परत उभे राहून दाखवा. हिंमत असेल तर 100 मिंध्याने घेऊन या आणि जिंकून दाखवा. हा निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार. अरे काय कमी नाही केलं तुम्हाला, काय कमी नाही. उद्धवजींनी प्रेम दिलं, शिवसैनिकांनी प्रेम दिलं, आदर दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. आपल्या मुलीला नगरसेवक केलं, स्वतःला खासदार केलं. पक्षामध्ये मान सन्मान सगळं मिळालं, महाराष्ट्रात मिळालं. आणि जेव्हा पक्ष संकटात आला तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही पळून गेलात. याची इतिहासात नोंद राहील आणि इतिहासात तुम्हाला कोणतंही स्थान राहणार नाही. तुम्ही गद्दार म्हणूनच, बेईमान म्हणूनच तुम्ही यापुढे ओळखले जाल. जेव्हा मी इतकंच सांगितलं, आज उद्धवजी परत एकदा आपल्या समोर आलेले आहेत. मी उद्धवजींना सांगेन, उद्धव साहेब तुम्ही माफी मागितली मतदारांची, आपली चूक नाहीये. तुम्ही फार मोठ्या मनानं, फार मोठ्या दिलदारीनं लोकांना आमदार केलं, खासदार केलं. त्यांच्या डीएनए मध्ये गडबड आहे. त्यांच्या डीएनए मध्ये गडबड आहे आणि ती डीएनए मध्ये गडबड असल्यामुळेच ते गंगेतून गटारात गेले. पण ही शिवसेना, हा शिवसेना ईशान्य मुंबईचा, फक्त भांडूप, विक्रोळी, कांजूर नाही, मुलुंड नाही, अख्खा ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांमध्ये आणि मतदारांमध्ये संताप, प्रचंड संताप आहे, रोष आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही जे काही ऑपरेशन टायगर केलेले असं म्हणताय, म्हणजे आम्ही टायगर आहोत. तुम्ही लांडग्यांच्या कळपात गेलेला आहात. आणि मी सांगितलं, आता आमचं सुद्धा ऑपरेशन तुडवा सुरू झालेलं आहे. वाय प्लस किती घ्यायचे तेवढी घ्या तुम्ही. आणि वाय प्लसच्या त्या गाड्यामध्ये ते असं करत चालला, काही फरक पडत नाही. जेव्हा दिसाल, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल शिवसेनेचा राणा काय असतो. या भांडूप मध्ये गाडा आणि या गद्दारीचा सूड घ्या. तो सूड घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, इतकंच सांगतो. आणि उद्धवजी, इथला पुढला खासदार हा शिवसेनेचा असतो. मशालीचा असणार, मशाल, ही मशाल न विझणारी मशाल आहे. मराठी माणसाशी ज्यांनी गद्दारी केली, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, ज्याने हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिष्ठा केली, तो आयुष्यात कधीही सुखानं जगू शकणार नाही, इतकं सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.